भाई तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आपल्या निवासस्थानी आणि सर्व भक्तगणांसाठी जे आता शिवलिंग आपण पुढे करणार आहोत आणि दिवसभर भक्तांची मांदी आणि या ठिकाणी जमणार आहे, काय सांगाल? प्रत्यक्ष मूळ शिवलिंगाचं दर्शन हे एक भाग्याची बाब असते आणि आपल्याला माहिती आहे की सोरठी सोमनाथ मंदिरावर अनेक आक्रमणे झाली आणि हे होऊन सुद्धा ती भक्ती टिकली आणि सरदार वल्लभभाई पटेल पहिले जे गृहमंत्री होते त्यांनी पुनर्स्थापना केली करण्यामध्ये आणि त्याच्यामुळे असं वाटतं की भारताची संस्कृती जपली पाहिजे असं कुठेतरी श्री रविशंकरजी आणि गुरुजींच्या माध्यमातून आज शिवलिंग तुझी मूळ इथे येऊ शकते आणि त्यांनी सांगितलेलं हे वैशिष्ट्य आहे की ज्याला हवेवर एखादी वितरण केलं तर ते निसर्गाच्या नियमाच्या विरोधात जाऊन म्हणजे अशी अलौकिक शक्ती त्या ठिकाणी होती आणि म्हणूनच अनेक वर्ष टिकून राहिलेलं आहे आणि त्याची पुनर्स्थापना मोदी साहेब स्वतः त्याचे अध्यक्ष आहेत आणि माझी खात्री आहे की लवकरात लवकर हे शिवलिंग हे संपूर्ण भारतातल्या लोकांना दर्शनासाठी उपलब्ध होईल. साधारणपणे 1000 वर्षाची त्याची परंपरा आहे, ख्याती आहे. आज आपल्या सावंतवाडीमध्ये आलेलं आहे. कोकणवासियांना तुम्ही काय आवाहन कराल? बघा 2025 मध्ये गर्दीच्या मोहम्मदाने हल्ला केला आणि आपली ही जी ऐतिहासिक परंपरा आहे ती खंडित करण्याचा प्रयत्न केला. आक्रमण करणारे संपूर्ण परंतु आपली परंपरा काय आणि हे हिंदू धर्माचे वैशिष्ट्य. हिंदू धर्म सर्वांना शांतीचा संदेश देतो पण तेवढ्याच खंबीरपणे तो वाईट प्रवृत्तींशी लढा देतो आणि त्याच्यामुळे ही परंपरा कायम ठेवत असताना या परंपरेचं आणि जे शौर्य असतं त्याचं म्हणजे पृथ्वीचं ज्याने निर्माण केली अशा भगवान शंकराची आराधना संपूर्ण भारतामध्ये आहे आणि ही ज्योतिर्लिंग ही थेट दक्षिणेतील रामेश्वर पासून ते केदारनाथापर्यंत म्हणजे अगदी हिमालय ते सिंधू पर्यंत संपूर्ण प्रत्येक ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे आणि त्याच्यातली जास्तीत जास्त ज्योतिर्लिंग एका ठिकाणी कुठे असतील तर ती महाराष्ट्रात आहेत आणि त्याच्यामुळे ही परंपरा पवित्र भूमी आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने महाराष्ट्र आघाडीवर असं मी समजतो. श्री श्री रविशंकर जी शांततेचा संदेश आणि भारतीय अध्यात्म ही जगभरामध्ये पोहोचवतो. स्वामीजी स्वतः सुद्धा त्यांची ग्लोबल हीड आहेत आणि UN मध्ये ते त्यांचं प्रतिनिधित्व करतात. तर आम्हाला अभिमान आहे की आमचे लोक संपूर्ण भारताची संस्कृती सगळीकडे पोहोचवत आहेत. मला खरं तर सोमनाथाचं दर्शन आहे ते माझे एक मित्र आहेत दिलीप लाखी म्हणून त्यांनी जे आज सोन्याचं हे आहे म्हणजे त्या ठिकाणी पत्रा चढवलेला आहे मंदिरात संपूर्ण त्यांनी त्या ठिकाणी देवाच्या चरणी अर्पण केलेलं आहे आणि मला आनंद होतो की ते अर्पण करताना मला त्या ठिकाणी राहण्याची संधी आणि त्याच्यामुळे ही जी काय सेवा स्वामी करतायत त्याच्याबद्दल त्यांचे जेवढे आभार मानायचे तेवढे थोडेच आहेत. ते सावंतवाडीमधून त्यांनी आम्हाला संधी दिलेली आहे आणि लोकांना दर्शनाची संधी दिलेली त्याच्याबद्दल त्यांचे आणि श्री रविशंकरजींचे आम्ही सर्व म्हणजे सावंतवाडीचे नागरिक मनापासून आभार मानत असतानाच सावंतवाडी ही सुद्धा शिवाजी भूमी आपल्याला आम्ही ज्याला लहान होतो त्याला आम्हाला सोमवारी दर श्रावणी सोमवारामध्ये अर्धा दिवस शाळा असायची कारण आमचा देव हा स्वतः शंकर आहे आणि त्याच्यामुळे साक्षात शंकर सावंतवाडीच्या भूमीवर आले माझा मनापासून आनंद आहे.